बुल्ढाना में जल जीवन मिशन में भ्रष्टाचार का आरोप लगाते हुए ग्रामीण ने आंदोलन शुरू किया है। इस आंदोलन का किसान नेता रविकांत तुपकर ने दौरा किया। बुल्ढाना तहसील के वरवड़ के युवक दत्तात्रेय जेवघाले ने जल जीवन मिशन के तहत 5 करोड़ रुपए मंजूर कर 2023 से काम शुरू कर दिया है। जेवघाले और गांव वालों का आरोप है कि इस काम में बड़ा भ्रष्टाचार हुआ है। साथ ही काम के बिलों का 50% ही भुगतान किया गया है। किसान नेता रविकांत तुपकर ने इस आंदोलन का दौरा किया। जिला परिषद के मुख्य अधिकारी और जल जीवन मिशन के अधिकारियों को तुरंत इस विरोध प्रदर्शन पर ध्यान देना चाहिए, अन्यथा वे ग्रामीणों के साथ इस आंदोलन में शामिल होंगे, ऐसी चेतावनी तुपकर ने दी। दत्तात्रय जेवघाले आणि त्यांच्या गावातल्या मंडळीने या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे। त्यांची मागणी अशी आहे की या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत एक पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू होतं। 4,99 लाख म्हणजे सर्वसाधारणपणे 5 कोटी रुपयाची योजना आहे। 31/1/2023 ते 31/1/2024 पर्यंत या योजनेचं काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने या योजनेचं भरपूर काम जवळपास 70% काम अपूर्ण आहे। जुन्या पाईपलाईनचाच वापर नवीन पाईपलाईन मध्ये करून दाखवलेला आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये 50%च्या पुढे बिल काढून घेतले गेलेले आहेत। काम न करता बिल काढलेले आहेत। जे काम थोडं बहुत झालं ते निकृष्ट दर्जाचं झालं आणि गावात या योजनेचं पाणी येईल अशी काही शक्यता नाही। अशा परिस्थितीमध्ये गावकऱ्यांची जी मागणी आहे या मागणीचा विचार जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे। उद्यापर्यंत जर का या उपोषणाची दखल घेऊन वरवणच्या गावकऱ्यांना न्याय दिला नाही तर मग मात्र परवानंतर मी स्वतः या आंदोलनामध्ये गावकऱ्यांना घेऊन उतरेल आणि आम्ही स्वतः सगळे जिल्हा परिषदच्या सीओच्या कॅबिन मध्ये सगळे गावकरी जाऊन बसणार आणि कसा न्याय मिळत नाही ते आम्ही बघू। इथं काही दादागिरी दहशत जर करायचा प्रयत्न कोणी केला, या विषयामध्ये राजकारण आणायचा प्रयत्न कोणी केला तर त्याला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही।